आपल्या करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलच्या या एपिसोडमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहे। पाठीमागे OBC NCL कास्ट सर्टिफिकेटच्या सेंट्रल त्याचबरोबर स्टेटच्या संदर्भामध्ये जे काही नीटचं रजिस्ट्रेशन आपण करत आहे त्या रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी किंवा सर्व काही तुमचे शंका कुशंका मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। या व्हिडिओमध्ये मात्र आपण आता एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे, ते म्हणजे SC आणि ST कॅटेगरी सर्टिफिकेट। ज्या विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही सर्टिफिकेट असतात अशा SC आणि ST या कॅटेगरीच्या महाराष्ट्र राज्यामधील किंवा संपूर्ण भारत देशातील कोणत्याही राज्यामधील विद्यार्थ्यांना जर समजा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते स्टेटचं किंवा सेंट्रलचं असं असेल तर त्यामधलं कोणतंही सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागतं। वास्तविक पाहता आता NTA फॉर्म भरत असताना आपल्याला फक्त सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आवश्यक असतं की जे सेंट्रल फॉर्मॅटमध्ये आहे, परंतु बऱ्यापैकी SC आणि ST ह्या कॅटेगरीसाठी सेंट्रलमध्ये काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी मिळतं, परंतु जर तुमचं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट जरी असेल तर तेच सर्टिफिकेट तुम्ही SC कॅटेगरीला किंवा ST कॅटेगरीला तोच नंबर आणि तेच सर्टिफिकेट आपण अपलोड करू शकतो। बऱ्याच वेळा सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये व्हॅलिडिटी आवश्यक नसते, त्यामुळे नुसतं कास्ट सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्याचा तुम्हाला लाभ मिळतो, परंतु स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मात्र कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी ह्या दोन्ही SC म्हणजे शेड्यूल कास्ट आणि ST कॅटेगरीसाठी आवश्यक असतात। ज्या विद्यार्थ्यांना आता नीटचा फॉर्म भरत आहेत अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांनी ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा किंवा त्याचबरोबर त्याचा नंबर अप्लाय करा। ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करा आणि अप्लाय केल्यानंतर त्याची जी काही पावती मिळेल किंवा त्याला स्लिप किंवा रिसिप्ट बनतो हे रिसिप्ट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करा आणि त्या ठिकाणी रिसिप्टचा नंबर लिहायचा आहे। त्याचबरोबर जर समजा तुमच्याकडे आत्ता सध्या सर्टिफिकेट नसेल तर सेंट्रलमध्ये तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता आणि नंतर ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस होईल त्यावेळेस मात्र सेंट्रलमध्ये तुम्ही SCमध्ये जाऊ शकत नाही, परंतु आत्ता जरी ओपनमधून फॉर्म भरलेला असला तरीसुद्धा स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही SC आणि STचा लाभ घेऊ शकता। एवढंच या निमित्तानं सांगून ज्या विद्यार्थ्यांना SC STमध्ये फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी SC आणि STचं कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल फॉर्मॅटमधलं असेल तर ते तुम्ही तिकडे अपलोड करा आणि त्याचा नंबर पण लिहा। त्याचबरोबर जर समजा तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर मात्र अप्लाय करून त्याचा रिसिप्ट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे। एवढंच महत्त्वाची गोष्ट सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद,